नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे. आयुष्य हे चुलीवरल्या कढईत आले कांदे पोहे. तर मी इथे 4 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे मस्त 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. टॅप वॉटर हे नदीचंच आहे, सो डोंट कॉमेंट निगेटिव्ह. 2 ते 3 वेळा आता स्वच्छ मस्त पोहे धुवून घेतलेले आहेत. ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. पोहे भिजवणार नाही आहोत, तर ते 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत. ही पद्धत वापरल्यामुळे आपले पोहे जे स्टिकी बनतात, चिकट बनतात, तर ते तसे होत नाहीत व सुट्टे बनतात. आता पोहे थोडे साईडला ठेवूया आणि चॉपिंग करून घेऊया. कांदा हा खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे कांदे पोहे. कांद्यातल्या पाण्यामुळे पोहे आपले मॉइस्ट राहतात, मऊ बनतात. येथे मी 2 ते 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेणार आहोत. व आता स्वच्छ धुतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. फोडणीसाठी मोहरी, जिरे, हळद, शेंगदाणे. आता आपले पोहे भिजलेले आहेत. बघू शकता चिकटही नाही झाले. व आता आपण अर्धी वाटी खोबरं खोवलून घेणार आहोत विळीवर. तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही फक्त पांढरा भाग हा किसून घेऊ शकता. 2 चमचे तेल. तेलाचं प्रमाणही योग्यच असावं लागतं, नाहीतर पोहे मग जास्तच कोरडे होतात. प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे तडतडायचे थांबले की समजायचं शेंगदाणे भाजलेले आहेत. आपण आता ते प्लेटमध्ये काढून घेऊया. याच तेलामध्ये आपण फोडणी देणार आहोत. तर प्रथम मोहरी, जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा. मंद आचेवर 5 मिनिटे कांदा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेली मिरची. हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. छोटा चमचा हळद. हळद जास्त घालायची नाही आहे, त्यामुळे पोह्यांची चव बदलते. चवीनुसार मीठ. अर्धा चमचा साखर. साखरेमुळे चव बॅलन्स होते. हे सर्व परतून झाल्यानंतर यामध्ये आपण आता शेंगदाणे घालणार आहोत. आता आपण भिजवलेले पोहे ॲड करणार आहोत. पोहे छान असे परतून घ्यायचे आहेत. मिक्सिंग खूप महत्त्वाचे आहे. पोह्यांना फोडणीचे कोटिंग अत्यंत व्यवस्थित बसणे गरजेचे आहे. खरी चव इथे आहे. मऊ आणि लुसलुशीत पोह्यांमध्ये जेव्हा दाताखाली शेंगदाणे येतात तेव्हा त्याची चव अधिकच वाढते. फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर. छान मिक्स करून घ्यायचं आहे. वाह, काय अप्रतिम दिसत आहेत. पाहुण्यांनी पोहे बघूनच मुलगी पसंत केली पाहिजे. थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे व प्लेट झाकून 2च मिनिटात आपले पोहे रेडी आहेत. गरमागरम मऊ लुसलुशीत पोहे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या पटकन. आता आपण पोहे सर्व करूया. थोडीशी कोथिंबीर व बारीक खोवलेलं खोबरं आणि 1 लिंबाची फोड. आजच बनवा आणि नक्की खा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.